नमस्कार, मी केशवराज. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माझ्या ऍपचा तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की हा ऍप कसा यूज करायचा. तर हा व्हिडिओ चालू करण्याआधी मी तुम्हाला हा ऍप का युजफुल आहे आणि हा ऍप कोणासाठी आहे ते मी तुम्हाला सांगेल. तर हा ऍप मेनली ग्रोसरी शॉप्स, जे स्मॉल शॉप्स आहेत, ज्यांना बिलिंगची रिक्वायरमेंट आहे, ज्यांना बिलिंगचं ट्रॅक ठेवायचं आहे आणि त्यांना म्हणजे लाईक त्यांना पूर्ण म्हणजे दिवसाच्या एंडला जे लोक वही पेन वरती जे कॅल्क्युलेशन करत बसतात, जे ट्रान्झॅक्शन आले किती गेले किती, त्यांच्यासाठी हा ऍप खूप युजफुल आहे. आणि तर हा ऍप मेनली हिंदी, इंग्लिश आणि मराठी लँग्वेज मध्ये आहे. तर मी हा ऍपचं कसं सेटअप करायचं हा ऍप व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चालू करूया. तर ह्या ऍपची माहिती देण्याआधी मी तुम्हाला हा ऍपचा डेमो देणार आहे की हा ऍप कसा यूज केला जाणार आहे आणि का हे टाइम सेव्हिंग आहे. तर त्यासाठी जर तुम्ही आता बघितलं तर तुम्ही व्हॉइस बिलिंग आहे पहिलं फीचर. तर मी त्याला बोलेल की 7 किलो, आता ह्याच्या आधी तुम्हाला परमिशन द्यावं लागेल. 7 किलो चीनी, म्हणजे मी मराठी हिंदी मिक्स जरी केलं तरी ते आणि अजून एक्स्ट्रा मी बोललो तरी पण ते डिटेक्ट करेल. तुम्ही बोलू शकता की त्यांनी डिटेक्ट केलेलं आहे 7 किलो शुगर 40 kg. तर हे तुम्ही ऍड केलं तर तुम्ही हे कार्ट मध्ये बघू शकता. हे पहिलं फीचर झालं. तुम्ही माईक व्हॉइस थ्रू बोलू शकता आणि ते प्रोडक्ट्स ऍड करू शकता. दुसरे आहे जसं की हे लिस्ट आहे, लिस्ट ऑफ प्रोडक्ट्स. तर ह्याच्यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता. समजा मी काजू सिलेक्ट केले आणि हे माझे आहेत 1.250 kg. तर हे तुम्ही बघू शकता की हे बिल कार्ड्स मध्ये ऍड होईल. ऑटोमॅटिक तुमचं डायनॅमिक कॅल्क्युलेशन होईल. प्लस आता हे झाल्यानंतर हे दोन प्रकारे तुम्ही बिल ऍड करू शकता. तिसरं आहे बारकोडच्या थ्रू. तुम्ही आता तुमच्या कॅमेराची तुम्ही परमिशन दिल्यानंतर तुम्ही एक बारकोड स्कॅन करू शकता. तर इथं तुम्ही स्कॅन केले की लगेच हे प्रोडक्ट ऍड होतील. बट आता ह्याचं सेटअप पहिल्यांदा तुम्हाला करावं लागेल. तेव्हाच तुम्हाला हे एकदम फास्टली बिलिंग होईल. फक्त तेवढंच आहे, कारण हा पूर्णपणे ऍप ऑफलाईन आहे आणि मेनली हा मी फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करत आहे ऍप. त्यामुळे हा तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे चार्जेस केले नाही जाणार ह्या ऍपच्या थ्रू. तर हे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की हे बिल तुम्ही ऍड झाल्यानंतर इथं सेटिंग मध्ये तुम्ही तुमचा शॉपचं नाव, युपीआय आयडी, तुमचे ऍड्रेस त्याला आणि फोन नंबर तुम्ही देऊन हे सेव्ह करू शकता. आणि आता सपोज आता इथं मी तुम्हाला दोन प्रकारचे हे दिलेलं आहे. एक तर आता मी टाकलं, माझं नाव टाकलं केशवराज आणि इथं फोन नंबर टाकला 4044. आणि मी जेव्हा जनरेट बिल म्हणून करेल तर हे तुम्हाला डायनॅमिक अमाऊंटचा क्यूआर जनरेट करून देईल. तुम्ही हे तुमच्या ऍप मध्ये पण बघू शकता. माझ्या जे युपीआय आयडी आहे त्याच्यावरती तुम्हाला एकदम स्पेसिफिक ह्याच अमाऊंटचा क्यूआर तुम्ही जर युपीआय थ्रू स्कॅन केलं तर तुम्हाला ह्याच अमाऊंटचं तुम्हाला पेमेंटचं दिसेल. आणि हे तुम्हाला मी दोन ऑप्शन दिलेले आहेत. एक तर तुम्ही युपीआयचं ट्रान्झॅक्शन ऍक्सेप्ट करू शकता किंवा तुम्ही उधार ऍप मध्ये डायरेक्ट उधारी ऍड करू शकता. तर हे तुम्हाला मी दोन्ही पण सांगेल. हे कधी तुम्ही करू शकता, युपीआय आणि उधार ऍप कधी इनेबल करू शकता जर तुम्ही कस्टमर नेम आणि मोबाईल नंबर दिला तरच तुम्ही ते इनेबल करू शकता. आता मी युपीआय एक्सेप्ट करत आहे. युपीआय हे झाल्यानंतर मी दोन ऑप्शन आहेत तिथे पण. एक तर तुम्ही तुमच्याकडे जर थर्मल प्रिंटर असेल ब्लूटूथचा तर तुम्ही हे ह्याच्या थ्रू कनेक्ट करू शकता. हे अलाव करावं लागेल आणि इथून तुम्ही प्रिंटर सिलेक्ट करून ते बिल तुम्ही हार्ड कॉपी देऊ शकता. आणि मी आता माझ्याकडे प्रिंटर नाहीये त्यामुळे मी विदाउट प्रिंटर चालू ठेवेल. आणि जेव्हा मी प्रिंटरचा पण डेमो दाखवणार आहे रील्सच्या माध्यमातून, तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला रीलच्या थ्रू एक 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 1 by 1 फीचर्स तुम्हाला भेटून जातील व्हिडिओ. आता हे प्रिंटरच्या विना मी चालू करत आहे. आणि दुसरं आता तुम्ही हे एवढा तुम्ही डेटा बघू शकता. हे मी 2-3 दिवस झाला ऍप युज करत आहे तर त्याचा तुम्हाला पूर्ण डेटा दिसत आहे कोणते कोणते ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर. सेकंड जे आहे ते तुम्ही ट्रान्झॅक्शन बघू शकता. इंडिव्हिज्युअल ट्रान्झॅक्शन तुमचे सेव्ह राहणार आहे. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ते ऍक्सेस करू शकता. आता मी आता जे बिल केलं
तर मला हे त्याचं आहे ना बिल बघायचं आहे. तर तुम्ही बघू शकता 1400चं ट्रान्झॅक्शन आहे, किती वाजता केलेलं आहे, त्याचं बिल आयडी पण आहे, नाव मोबाईल नंबर जर तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. जरी टाइम नसेल तर तुम्ही विदाउट प्रोव्हाइड करता पण तुम्ही करू शकता, तरी पण तुम्हाला दिसेल तुम्हाला ट्रान्झॅक्शन जे झालेलं आहे ते. आता हे रिटेल, जसं की रिटेल कस्टमर म्हणून दिसेल तुम्हाला, जर तुम्ही कस्टमर नेम आणि मोबाईल नंबर नाही प्रोव्हाइड केला तर. हे एवढे ट्रान्झॅक्शन आहेत. देन आता की शॉपला तर कळते की दिवसभरात मी शॉप 12 घंटे मी ओपन ठेवतो. या 12 तासामध्ये कोणत्या तासाला माझ्या जास्त कस्टमर येतात दुकानामध्ये, तर ते इथं दिसू शकतं की तुम्हाला आहे ना दुपारी 1 वाजता, परत संध्याकाळी 10 वाजता वगैरे माझ्या डेटानुसार मी जेव्हा टेस्ट केलेला आहे त्याच्यानुसार दिसतो. तुम्ही रिअल जेव्हा ऍप युज करता तर तुम्हाला हे अजून स्पेसिफिक टायमिंग दे. नंतर तुम्हाला हे सगळे ग्राफ्स दिसतील तुम्हाला की किती ट्रान्झॅक्शन माझे 0 ते 100 मध्ये, 100 ते 500 मध्ये आणि 500 ते अबोव किती ट्रान्झॅक्शन झालेले आहेत ते तुम्हाला दिसेल इथे. आणि ह्याचं केजी, युनिट आणि पीस ह्याच्यामधला स्प्लिट पण दिसेल तुम्हाला. देन आता हे टाइम वाईज तुमचा रेव्हेन्यू आहे आणि हे टॉप तुम्हाला दिसत आहे की टॉप 3 माझे कोणते आवर्स आहेत की तिथं माझे जास्त प्रोडक्ट्स विकले गेलेले आहेत. नंतर टॉप सेलर तुमचे प्रोडक्ट्स आहेत की चीनी जास्त विकले गेलेले आहेत, माचीस 2 नंबरला, आणि ह्याचा स्प्लिट पण दिलेला आहे. आणि तुम्ही हा डेटा जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही डाउनलोड करू शकता आणि शेअर करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला फक्त त्या डाउनलोड वरती क्लिक करायचं आहे. तुम्ही विचार करत असेल की माझं काय फायदा, तर मी ह्याच्यामध्ये फक्त 2 ते 3च ऍड मी इंटिग्रेट केलेले आहेत, जेणेकरून मला फर्दर जे मी अपकमिंग ऍप मी इनोव्हेट करायचं बघत आहे की ते मी ट्राय करेल की फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करायचं. तर त्या ऍपसाठी मला फंडिंग ह्या ऍडच्या थ्रू भेटेल. तर मी जेव्हा हे क्लिक करेल तर तुम्हाला एक रॅन्डम जे ऍड भेटेल आणि हे तुम्ही कधी पण शेअर करू शकता तुम्ही. मी आता शेअर करत नाहीये आणि हे मी आता कट करेन. ओके, हे मी आता शेअर करत नाहीये. तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्हाला सीएसवी डेटा भेटेल. देन नेक्स्ट जे फीचर आहे ते उधारचं आहे. मी तुम्हाला हे टेस्ट करून दाखवतो. आता मी मॅन्युअली बीट ऍड करत आहे बदामचं, आणि मी सपोज आहे ना इथं नाव दिलं रॅन्डम, आता नाव दिलं कृष्णा, आणि मी इथं रॅन्डम मोबाईल नंबर दिला आणि हे जनरेट बिल केलं आणि मी हे उधार मध्ये ऍड केलं. तर हे डायरेक्टली तुमचं एक विदिन अ सेकंड तुमचं ह्याच्यामध्ये ऍड होईल. आणि 10 डेज रिमेन, 10 दिवसाचा मी एक फिक्स टाइम दिलेला आहे, तेव्हाच तुम्हाला हे करा. तुम्ही ह्याचा पण डेटा तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता जेव्हा पाहिजे तेव्हा. आणि देन हे झाल्यानंतर आता मी जे बारकोडचा डेटा आहे तुम्हाला फर्स्टली जेव्हा पण तुम्ही, आता आपण मूव करत आहे की सेटअप कसं करायचं जर तुम्ही तुमच्या बिझनेस साठी, तर हे खूप सोपं आहे. जर बारकोडचं बिलिंग आहे तर तुमचा बारकोडचा डेटा फक्त तुम्हाला एकदाच ऍड करायचा आहे. सपोज आता मी तुम्हाला हे च्यवनप्राशचा माझ्याकडे डब्बा आहे, तर मी ह्याचं जे मी हे केलेलं होतं हे तुम्ही डेटा बघू शकता च्यवनप्राशचं. मी हे डिलीट करत आहे. सपोज माझ्याकडे नवीन आहे ना प्रोडक्ट आलं, तर मी कसं ऍड करणार? तुम्हाला जस्ट काय करायचं, हे स्कॅन करायचं, बारकोड स्कॅन करायचंय. आता हे खालचं बारकोड झालं. आता हे जे बारकोड आहे ते तुम्हाला स्कॅन करायचंय आणि तुम्हाला जस्ट क्लिक करायचे की ऍड प्रोडक्ट, आणि इथं तुम्ही लिहू शकता च्यवनप्राश, आणि हे पण च्यवनप्राश डाबर कंपनीचं आहे. आणि त्याची जी प्राइस आहे ते तुम्हाला लिहायची आहे 120 रुपये. आणि जर तुम्ही कमी किमतीत विकत असाल तर तुम्ही कमी किंमत पण लावू शकता. मी ते एमआरपी लिहत आहे. आणि इथं कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करू शकता, कोणती कॅटेगरी आहे. मी ऑदर सिलेक्ट करेल आणि ऍड करेल. आता मी जेव्हा पण बारकोडच्या च्यवनप्राशचा स्कॅन करेल तर डायरेक्टली कार्ट मध्ये ऍड करेल. आणि मी ह्याच्यामध्ये बीपचा साऊंड पण दिलेला आहे डीमार्ट सारखं फील येण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता की हे ऍड झालेलं आहे आणि तुम्ही एनी टाइम जनरेट करू शकता. आणि सेकंड फीचर आहे माईकचं, जे व्हॉइसच्या थ्रू प्रोडक्ट्स डिटेक्ट करण्यासाठी. मी इथं 2 लँग्वेजला आता सपोर्ट करणारं दिलेलं आहे, एक तर मराठी आणि एक इंग्लिश.
तर मी आता लँग्वेज चेंज केली मराठी, आणि इथं तुम्ही बघू शकता मराठी हिंदी. इथं इथं जे तुम्ही नाव देचाल मराठी हिंदी मध्ये तेच डिटेक्ट होईल. आणि इथं इंग्लिश नाव द्या आणि ओके सेव्ह करा. हे तुम्ही एक इंडिव्हिज्युअल प्रोडक्ट तुम्ही ऍड करू शकता. सेकंड आहे तुम्हाला जर बल्क मध्ये प्रोडक्ट ऍड करायचं, तुम्हाला एन नंबर ऑफ प्रोडक्ट ऍड करायचे, तर मी सिम्पल काय करेन, एक आपण जनरल लिस्ट ऑफ प्रोडक्ट ऍड करू. तर आता मी हे एक कॉपी करेल आणि चॅट जीपीटीला जाईल. आणि तर तुम्ही चॅट जीपीटी ओपन केल्यानंतर ती जी तुम्ही कॉपी केलेलं आहे ते तुम्हाला फक्त पेस्ट करायचं आहे आणि त्याला एक प्रॉम्प्ट द्यायची आहे, जे की आता मी जस्ट आता स्पीक करेल. आणि म्हणजे काय करायचं की तुम्हाला आता दिसतंय की बाबा हे अनबारकोड प्रोडक्ट्स आहेत, तर ते तुम्हाला ऍड करायचे. तर त्याला फक्त बोलत जा की मला हे ऍड करायचं, ते ऍड करायचं, ते ऍड करायचं. तर आता माझ्याकडे इंग्लिश माईक आहे, तर ऍड प्रोव्हाइड मी दी लिस्ट ऑफ प्रोडक्ट्स विच इज अवेलेबल ऑन शॉप जनरली इन अबव फॉर्मॅट. तर मी त्याला फक्त हे प्रॉम्प्ट दिली आणि तरी जेव्हा मी सेंड करेल तेव्हा ते मला लिस्ट ऑफ प्रोडक्ट दे. आता हे जनरली अवेलेबल असतात, हे प्रोडक्ट तांदळ झालं, वीट झालं, हे झालं. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये जर आता दर चेंज करायचा तर तुम्ही डायरेक्ट आता ह्याच्यामध्ये पण इथून पण करू शकता. आणि जेव्हा तुम्ही इथे ऍड पण करसाल ना प्रोडक्ट, आता मी इथं जस्ट पेस्ट केलं आणि इथं इम्पोर्ट केलं, तर हे विदिन अ सेकंड ऍड करेल लिस्ट ह्याच्यामध्ये. आता 221 प्रोडक्ट झाले. तर आता सपोज मला आता टरबूजचा भाव आता 80 ते 90 झालेला आहे, 90 झाला, तर मी इथं लगेच अपडेट करीन इथं 90 रुपये आणि हे सेव्ह करून देईल. आता तसंच मी अजून एक प्रोडक्ट तुम्हाला अपडेट करून दाखवतो. आता जसं की आता इथं डबल प्रोडक्ट झालेले आहेत, कारण मी 2-3 वेळा आता तेच प्रोडक्ट इथं पेस्ट केलेले आहेत, त्यामुळे तसं तुम्हाला दिसत आहे. मी ऍड केल्यानंतर आता तुम्ही आता याच्यामधल्या आहे ना, सपोज मला आता बदाम 2 किलो ऍड करायचे, तर मी त्याला प्रॉम्प्ट कशी देईल, 2 किलो बदाम. तर ते लगेच 2 किलो बदाम ऍड झालेलं आहे आणि मी लगेच ते सेव्ह करेन आणि लगेच मी कार्ट मध्ये पण जाऊ शकतो. आता हे कार्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला लिस्ट ऑफ प्रोडक्ट्स दिसतील. तर हा ऍप खूप युजफुल आहे आणि हा फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुमचा डेटा कुठं एक्सट्रॅक्ट नाही होते. फक्त तुम्हाला हा प्रश्न पडतो आम्ही कसं अर्न करेल याच्यात, मी ऍड्स तो अर्न करेल, ते पण एकदम कमी, कारण आहे ना मी ह्याच्यामध्ये खूप हेवी ऍड इंटिग्रेट नाही केलेले. तुम्ही जर अदर ऍप्स जर तुम्ही युज केलं तर त्याच्यात खूप प्रत्येक बटनाला तुम्हाला ऍड्स दिसतील तिथं. तर मी तसं काहीच नाही केलं, 2-3च ऍड केलेलं आहे. मी रिकमेंड करेल की तुम्ही दररोज तुमचा डेटा एक्सट्रॅक्ट करा आणि ते चेक करा आणि लेट मी नो की तुम्हाला जर अजून काही ह्याच्यामध्ये जर फीचर्स हवे असतील तर मला सांगा, मी डेफिनेटली ऍड करेल. आणि तुमचा जर शॉप मोठा असेल आणि तुम्हाला जर कस्टमाइज तुम्हाला ऍप बनवायचा असेल तरीही मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला इथं होम स्क्रीन वरती नंबर आणि ईमेल आयडी दिलेला आहे. मला रिच आउट करा आणि आपण बघू तुमचा ऍप कसा कस्टमाइज करता येईल. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप तुम्ही हा ऍप डाउनलोड करताल प्ले स्टोर वरती आणि मी तुम्हाला त्याची प्ले स्टोअरची लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा मी जर व्हॉट्सअपला हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्हाला त्या पोस्ट मध्ये तुम्हाला व्हिडिओ प्ले स्टोअरची लिंक भेटेल. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय हिंद.